नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी ॲडव्हान्टा कंपनीतर्फे तुमच्या सर्वांचं मी ॲडव्हान्टाच्या या पीक प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतोय। सर्वप्रथम मी तुम्हाला ओळख करून देतो माझी। मी युवराज शिंदे, ॲडव्हान्टा कंपनी पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधी। चला तर मग तुम्हाला मी आमच्या ॲडव्हान्टा कंपनीचे सगळे प्लॉट दाखवतो। पुन्हा एकदा मी ॲडव्हान्टा कंपनीतर्फे सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम आपण बघतोय इथं माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो एवढी मोठी उंच वाढलेली ज्वारी दिसते आपल्याला माझ्या पाठीमागे। ही ॲडव्हान्टा कंपनीचं मेगा स्वीट म्हणून हे वाण आहे। या वाणाचं जर तुम्ही बघायला गेले वैशिष्ट्य तर याला तुम्हाला खालून बुडापासून तर शेंड्यापर्यंत तुम्हाला याला परिपूर्ण तुम्हाला पानं दिसतील। पूर्ण हिरवा कलरचा हा चारा आहे। या चाऱ्यामध्ये जर बघायला गेलं तर 9 ते 10% आपल्याला याच्यामध्ये प्रोटीन बघायला भेटतात। त्यानंतर जर आपण या चाऱ्याचा जर ज्यूस काढला तर या ज्यूस मध्ये तुम्हाला 16 ते 17% शुगर ब्रिक्स भेटतात। आपण जर बघायला गेलं या चाऱ्याचं तर तुम्हाला एकरी 6 किलो बियाणं पाहिजे 1 एकरच्या पेरणीसाठी। जर तुम्ही टोकन पद्धत करताय तर तुमचं 5-5.5 किलो मध्ये तुम्ही टोकन पद्धत करू शकता। तुम्हाला मी याची योग्य लावायची पद्धत सांगतो। सर्वप्रथम जर तुम्हाला मेगा स्वीट पेरायचं असेल तर तुम्ही याची एक तर सुरुवातीला पेरणी करू शकता। तुम्ही जे आपलं गव्हाचं पेरणी यंत्र आहे त्याच्यावरती 6 वरती सेट करून तुम्ही याची पेरणी करू शकता। 6 किलो बियाणं तुम्हाला त्यावेळेस लागणार आहे। ज्यावेळेस तुम्ही टोकन पद्धत करणार आहे त्यावेळेस तुम्हाला 2 फुटाची मक्याची सरी काढायची आहे। सरीच्या दोन्ही बाजूला तुम्हाला 2-2 बिया 1 विताच्या अंतरावरती टोकन करायचे आहे। ही झाली याची लावण्याची पद्धत। शेतकरी मित्रांनो, आज जर प्रामुख्याने बघायला गेलं तर सर्वात प्रथम तुम्हाला जर चारावर्गीय पीक घ्यायचं असेल तर याच्यामध्ये काळजी घ्यायची जी गोष्ट आहे तर याला नंतर पोस्ट मध्ये याला तणनाशक हे चालत नाही। तर ॲडव्हान्टा कंपनीने तुमच्यासाठी याच्यावरती एक तणनाशक म्हणून किंवा तणाच्या नियोजनासाठी एक त्याच्यावरती प्रक्रिया आणलेली आहे। ते तुम्हाला मी सांगतो 2 केमिकल। तुम्ही ॲडव्हान्टा कंपनीचं मेगा स्वीट बियाणं पेरल्यानंतर तुम्हाला 48 तास याच्यामध्ये तुम्हाला ॲट्रेजिन म्हणून एक ॲट्रेजिन पावडर येते आणि त्यानंतर तुम्ही पेंडामिथिलिन ही ॲट्रेजिन 100 ग्रॅम पंपाला आणि पेंडामिथिलिन 70 ml असं दोघांचं कॉम्बिनेशन 20 लिटरच्या पंपासाठी वापरून तुम्ही याचं तणाचं नियोजन करू शकतात। त्यानंतर याच्यामध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलं तर याच्यामध्ये जवळपास 17% याच्यामध्ये शुगर ब्रिक्स आहे आपल्या ॲडव्हान्टा कंपनीच्या मेगा स्वीट मध्ये। तर याच्यामध्ये ब्रिक्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे याच्यावरती शूट फ्लायचा अटॅक हा लवकर प्रामुख्याने जाणवला जातो। त्यासाठी आपल्याला जर कंट्रोल मेजर म्हणून जर बघायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने 2 वेगवेगळ्या कीटकनाशकाच्या याच्यामध्ये तुम्हाला फवारण्या घ्याव्या लागतील। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो आपल्या घरात जे अवेलेबल असतं हमला म्हणून एक कीटकनाशक आहे। तुम्हाला मेगा स्वीट पेरल्यानंतर याचं 7व्या दिवशी तुम्हाला याचा स्प्रे घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही 7व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी स्प्रे घेताय त्याच्यामध्ये 10 दिवसाचा स्लॉट ठेवून तुम्हाला पुन्हा एकदा याच्यामध्ये तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची आहे। ती फवारणी असणार तुमची एम्प्लिगो, त्याच्यामध्ये 50 ml होशी, 8 ml एम्प्लिगो प्लस 50 ml होशी असा हा तुमचा 20 लिटरच्या पंपाचा हा दुसरा डोस असणार आहे। या 2 जर प्रामुख्याने या 2 जर तुम्ही फवारण्या वेळेवरती घेतल्या तर तुम्हाला जी माझ्या पाठीमागे दिसती ही ज्वारी जवळपास तुम्हाला 14 ते 15 फूट हाईटची ही ज्वारी तुम्हाला चारासाठी भेटणार आहे। आणि तुम्ही जर याला पहिल्या 2 फवारण्या जर योग्य वेळी घेतल्या तर तुम्हाला 60व्या दिवशी तुम्हाला हा चारा उपलब्ध होणार आहे तुमच्या जनावरांच्या चाऱ्यासाठी। याचं प्रामुख्याने तुम्ही 60 दिवसात हिरवा चारा म्हणून वापर करू शकतात। जर तुम्ही प्लॉट हा 90 दिवसापर्यंत ठेवला तर 90 दिवसामध्ये याच्यामध्ये एक सॉफ्ट डप म्हणून एक स्टेज येते, मिल्की स्टेज ज्याला आपण म्हणतो। ज्यावेळेस हे दाणे तुमचे चिकारीत येणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही याचा उत्कृष्ट दर्जाचा मुरघा देखील करू शकतात। त्यानंतर माझ्या पाठीमागे दुसरी व्हरायटी आहे, आपण बघू शकतो जी ॲडव्हान्टा कंपनीने नवीन लॉन्च केलेली व्हरायटी आहे। तिचं नाव आहे जम्बो सुपर। कंपनीने लॉन्च केलेली मल्टीकट हायब्रिड म्हणून सुपिरियर सुदान ग्रास म्हणून ही जम्बो सुपर नावाची एक नवीन व्हरायटी आणली आहे मार्केटमध्ये। ह्या व्हरायटीचे जर वैशिष्ट्य जर बघायला गेलो अधिक प्रमाणात याच्यामध्ये तुम्हाला फुटव्यांची संख्या दिसणार आहे आणि याची रिग्रोथ खूप फास्ट आहे। तुम्हाला पहिली कापणी 55 दिवसात येणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 35 ते 40 दिवसाच्या अंतरावरती तुम्हाला याच्या 2 ते 3 कापण्या हे कंपनी रेफर करते। तुमच्या रानामध्ये तुम्हाला 2 ते 3 कापण्या भेटणार आहे। जर बघायला गेलो तुम्हाला त्याची रिग्रोथ क्षमता एकदम फास्ट आहे। हा चारा जो तुम्हाला सप्लिमेंट म्हणून जी चाऱ्याची तुम्हाला गरज असते जास्त क्वांटिटी मध्ये लवकर चारा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ॲडव्हान्टा कंपनीचा जम्बो सुपर ही व्हरायटी तुम्ही तुमच्या रानात लावून तुम्ही भरघोस असं चाऱ्याचं उत्पादन घेऊ शकतात। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ॲडव्हान्टा कंपनीने अजून एक व्हरायटी आणली यावर्षी समर मध्ये आपण मिलेट इंट्रोड्यूस केलंय। खास उन्हाळी बाजरीच्या सेगमेंटमध्ये आता यावर्षी ॲडव्हान्टाने एक नवीन क्रांती केली आहे। नवीन एक व्हरायटी आपल्यासाठी शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्टाने लॉन्च केली। त्यामध्ये जर तुम्ही बघू शकतात ॲडव्हान्टा कंपनीची 938 म्हणून ही व्हरायटी मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध आहे।
आपल्या जवळच्या कृषी केंद्रावरती आताही अवेलेबल आहे. व्हरायटीचं जर वैशिष्ट्य सांगायला गेलं तर ही व्हरायटी एक 80 ते 85 दिवसात परिपक्व होती. आणि दुसरी गोष्ट ॲडव्हान्टानी याच्यामध्ये अजून एक नवीन गुण ऍड केलाय. या व्हरायटीमध्ये तुम्हाला 80-85 दिवसानंतर तुमची हार्वेस्ट झाल्यानंतरही हा चारा तुम्हाला जवळपास हिरवा 85% याच्यामध्ये तुम्हाला हिरवापणा चाऱ्यामध्ये आपला बाजरीच्या चाऱ्यामध्ये तुम्हाला आढळून येणार आहे. हा चारा तुम्ही हिरवा चारा म्हणून सुद्धा वापरू शकतात बाजरीचा. त्यानंतर बाजरीचं जर उत्पन्न जर बघितलं सर्वसाधारणपणे 18 ते 22 क्विंटल पर्यंत ही व्हरायटी तुम्हाला भरघोस असं उत्पन्न देणारी व्हरायटी आहे ॲडव्हान्टा कंपनीची 938 व्हरायटी. त्यानंतर खायला एकदम चविष्ट व्हरायटी आहे, चमक चांगला आहे आणि मार्केटमध्ये विक्रीसाठी दाणे याची मागणी पण मार्केटमध्ये जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला असा उत्कृष्ट दर्जाचं हे वाण तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेरून तुम्ही खाण्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला विक्रीमध्ये पण याच्या अशा वाणाकडून तुम्हाला भरघोस असा फायदा भेटणार आहे. तर मी एक आव्हान करतोय आज की येत्या हंगामामध्ये सर्व शेतकरी मित्रांनी ॲडव्हान्टा कंपनीचं 938 हे बाजरीचं वाण आपल्या रानात पेरूया आणि आपण उन्नतीकडे जाऊया. धन्यवाद.